नमस्कार मालक. नमस्कार. नाव सांगा तुमचं. सूरज पवार दिगंची. सूरज पवार दिगंचे. हो. आपल्या बैलाचं नाव वजीर. वजीर. वजीर किती जाते आता? जुळला आहे आता. जुळला या. हो. वजीरचं वय काय? 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. वजीर घरचाच बैल का खरीद केलेली? नाही, खरेदी केला होता. खरीद केलता. हो. तरी कधी केलता खरेदी? खरेदी करून आता वर्ष झाले. वर्ष झालं. कितीला घेतलेला वजीर? आता किंमत भावालाच माहिती. असं का? भावाला तुमच्या माहिती आहे. हां हां. आता 1.5-2 वर्ष म्हणजे झालं खरेदी मित्रच करून. आहे. हां भावाप्रमाणेच आम्ही. हां हां. तुमचं नाव काय म्हणला? सचिन टाकले सचिन. तुम्ही नियोजनात असता वजीरच्या? याच्यात असतं जास्त एवढं नाही भाव सगळं. हां. वजीर किती खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी पळतोय. हो. वजीरचं गुलाल किती झालं आतापर्यंत? गोलाल सांगता येणार नाही, पण बैल कंटिन्यू गोलालाच असतो. कंटिन्यू गुलालात. हो. दिगंचीकरांचा वजीर. हो. आज कोणासोबत नियोजन वजीरचं? आज वायच्या खांद्यावर नियोजन झालं. वाईचा खंड्या. हा. पळाली गाडी? हो, पळाले. किती वेळ गटाचं? 10 मध्ये. 10 मध्ये पळाली. हो. कुठल्या खांदी पळाला आज वजीर? आज उजवीने पळाला. उजवीन पळाला. हो. खंड्या डावीन टाकला. हो. किती वेळ तासा? 4 नंबर तास. 4 नंबर तास. कशी गाडी पळाली काय? गाडी चांगली पळाली. काय वाटते सीमेला राहील काय? राहील गाडी शेवटी. राहील. आता कसं आहे, मोठी गाडी लागली केली तरी पण 100% गाडी राहील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे वजीर आपला कायम गुलालात हो. बऱ्यापैकी कायम असते. हो. म्हणजे वजीर नाराज केलं नाही तुम्हाला? नाही, नाराज नाही, कधीच नाराज केलं नाही. वजीरचं एखादं नामांकित मैदान सांगा की, जे बाबा अजून आठवते तुम्हाला. 4-4.5 वर्षात वजीर तुमच्यासोबत आहे. वजीरचं तसं आठवणीतलं मैदान म्हटलं तर आमचं गावचंच मैदान. गावचं मैदान दिगंचीच. हो. कधीचं? आदत बैलाच मैदान होतं. हां पण पहिल्यांदाच आम्ही डावीनं बैल हाणला. म्हणजे घेतल्यापासून आम्ही उजवीनंच हाणत होतो. हां. पण तिथं नंतर डावीनं आम्ही हाणला होता. कोंबडवाडी माहिब्यावर हाणला होता. हां. तेव्हा पण तो फायनलला पात्र झाला होता. म्हणजे डावीनं पहिल्यांदा हाणून हो. फायनलला पात्र राहिलं. हो. ती मैदान तिन्ही फेर तुमच्या डावीनंच हाणला होता. तिन्ही फेर. हो. म्हणजे वजीर खास उजवीचा बैल खास उजवीचा बैल. आणि तुम्ही डावीनं हाणला तिन्ही फेर. हो, तिन्ही फेर डावीनं हाणला. त्या मैदानात किती नंबर केलता? तिथं 4 नंबर झाला होता ना. 4 4 नंबर नंबर. झाला. तिथं सामना सेमीला सामना झाला होता आम्हाला. हां बाहेरनं कडनं सेमीला पळालो होतो आम्ही. वजीर बाहेर नव्हता हां. आणि मायबी आत नव्हता. तिथं विठ्ठलला नाही, त्याच्याबरोबर सामना झाला होता आपला. सामना जात. हो. म्हणजे तुमचं गावचं मैदान तुम्हाला हो. वजीरची आठवण येत्या हो. आहे का ना? हो. काय सांगाल अजून वजीरचं वैशिष्ट्य काय सांगचाल एखादं? पहिलाच एकच आहे, बैलांना आजपर्यंत नाराज म्हणजे कधी केलंच नाही. असं का? आणि जिथं आपल्याला वाटतं बाबा आज बैलांना काहीतरी करावं, हां. तिथं तो करतोयच. तुम्हाला नाद वजीरपासून लागला का आधीपासून? नाही, नाद आधीपासूनच आहे. हां. ह्याच्या आधी काय बैल? बैल होती ती काय मग आता म्हणतील नशिबाला शेवटी. म्हणजे तुमचं नाव वजीरनं बैलगाडी क्षेत्रात आणलं? वजीर आणि राणा. राणा. म्हणजे, वजीरच्या आधी राणा म्हणून आदत आम्ही बच्चा घेतला बरं का. हां आदत मग त्यानं सुद्धा टॉपला पळाला, चांगल्या बैलात पळायला देऊ. हां जरा दुसरा झाल्यावर जरा आजारी पडला होता. हां. नंतर मग वजीर घेतला होता. आता तो पण चांगला पळतोय आणि वजीर पण चांगला पळतोय. घरची गाडी कधी हाणल्या का? घरची गाडी नाही अजून आणलेली. राणा किती खांदी पळतो? राणा एकच खांदा उजवा. एकच खांदा उजवा. एकच खांदा उजवा. घरची गाडी कधी दिसेल का मैदानात? हो, दिसेल. ह्या 2-3 मैदानात घरची गाडी पळणार आहे. हां चालते. वजीरला ह्या मैदानात सेमीसाठी शुभेच्छा आपल्या चॅनलकडून. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद.